हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राणी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, मी आज चालली आहे माझ्या मामाच्या घरी, म्हणजे मी माझ्या एका मामाच्या घरी तर जाऊन आली आहे, आता दुसऱ्या मामाच्या गावाला चालली आहे। तर आता या मामाच्या घरी जाऊन जवळजवळ मला 10 वर्ष झालेत आणि आता 10 वर्षानंतर आम्ही आज जातोय। रस्त्यामध्ये जात असताना आम्हाला या पवनचक्क्या दिसलेल्या, म्हणजे ज्याच्यामुळे वीज तयार होते। तर मग मी असा विचार करत होते की म्हटलं एवढं स्लोली फिरताय, म्हटलं तर कसं काय वीज तयार होणार, म्हणून मी थोडीशी डिटेल चेक केलेली। तर मी असं ऐकलंय की त्याच्यामध्ये जी मोटर असते ती खूप फास्टमध्ये फिरते म्हणून, आणि एका टायमाला खूप घरांना वीज पुरवठा होईल इतकी वीज ह्या पवनचक्क्या बनवतात। आणि ह्या दुरून वाटतायत बरं खूप छोट्या छोट्या असतील म्हणून, पण जवळून आम्ही जेव्हा बघितलं ना, तुम्ही बघू शकताय किती मोठी आहे म्हणून मला इच्छा झाली ती खाली उतरून बघायची, पण आम्ही थांबलो नाही। आम्ही मग एका ठिकाणी थांबलो होतो, तिथे अशी मोठी मोठी झाडे होती, खूप छान असं वातावरण होतं। आणि तिथे थांबल्यानंतर मग साधारण काहीतरी 4:30-5 वाजलेले असतील। ऊन पण होतं, पण एवढी मोठी मोठी झाडे होती ना, तर ऊन वगैरे काही वाटत नव्हतं जास्त। आणि मग मी तिथे असे व्हिडिओज पण बनवले आणि छान असे फोटो पण काढलेले। आणि मला मेन म्हणजे खायचं होता उकडलेला मक्का। मला हे जो मक्का असतो ना उकडलेला, तर त्याला मसाला लावून थोडंसं मीठ लावून खूप आवडतं खायला। तर त्याचा वास मला दुरूनच आलेला, म्हटलं इथेच आपण गाडी थांबवू आणि मक्का पण खाऊ आणि वातावरणाचा आनंद पण घेऊ। तर मग आम्ही इथे गाडी थांबवली आणि मग सगळ्यांसाठी मक्का घेतलेला। खुशीला पण तो मक्का खूप आवडला होता, टेस्टी होता खूप, तिने पण खाल्लं। आणि मग मस्त काही लोकांचं कसं असतं, प्रवासमध्ये जास्त काही खात वगैरे नाही, पण आमचं तसं नाही आहे। आम्ही जेव्हा प्रवास करतो तेव्हा पण खात पितच राहतो, म्हणजे असं काही नाही की आम्हाला त्रास वगैरे होतो म्हणून। आणि खुशीचं पण मेन म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाही म्हणून ते पण एक ठीक आहे। तर मग सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो आणि आता कसं रात्र लवकर व्हायला लागली आहे, म्हणून दिवस कुठे जातो ना तर काही समजत नाही। तर मग बाबाच्या घरी जात जात खूप लेट होऊन गेलेलो। घरी पोहोचलो तर बघतो तर बाबाच्या मुली अंगणामध्ये रांगोळी काढत होत्या घरामध्ये। मग सगळेजण भेटलेले, माझे दोन्ही माम्या, आजी, बाबा, त्यांची मुलं, मग सगळेजण भेटले। मामींनी लगेच स्वयंपाकाची तयारी केली, मामी स्वयंपाकच करत होत्या। मग मामींना म्हटलं तुम्ही काय बनवतायत, म्हटलं तर मामी काहीतरी उसळची भाजी बनवत होत्या। तर मामींना वाटलं व्हिडिओ करताय म्हणून मामीच्या तोंडावर लगेच स्माईल आलेली, आणि दुसऱ्या मामी इकडे पुऱ्या तळत होत्या। संध्याकाळी मामाने आम्हाला त्यांच्याकडची गाणी लावून दिलेली, म्हणजे ते जिथे राहतात ना तो एक आदिवासी भाग येऊन लागतो, तर तिथले जे आदिवासी लोकांचे गाणे होते ना ते त्यांनी आम्हाला लावून दिलेली। आम्हाला समजत तर काही नव्हतं, पण आम्ही ऐकत होतो की नेमकं चाललंय काय म्हणून, एक्सप्रेशनवरून थोडं थोडं समजत होतं। त्यानंतर मग सगळेजण बसले वगैरे, मस्त गप्पा झालेल्या। आणि इकडे तुम्ही बघू शकतात की खुशी मामीची मदत करते म्हणून, कारण की मामाची मुलगी मामीची हेल्प करत होती, तर ती पण तिथे मामीच्या शेजारी बसलेली पुऱ्या लाटून द्यायला। आणि इकडे मम्मीच्या आजीसोबत चालू होत्या गप्पा। नंतर मग सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले आणि मग रात्री झोपायची तयारी केली। आणि खुशी इतकी थकलेली होती, दिवसभर झोपलेली पण नव्हती, म्हणून ती पण लवकर झोपी गेली होती। आणि नंतर मग आम्ही पण प्रवासाने खूप थकलेलो होतो, म्हणून आम्ही पण लवकरच झोपलेलो। सकाळ झाली, सकाळचं म्हणजे गावामध्ये बघा बरं का, सकाळी सगळेच जण लवकर उठतात आणि मी सुद्धा खूप लवकर उठलेली होती। बघते तर सगळेजण उठलेले होते, बाकीच्यांचे आंघोळी पण झालेले होते। ही रिक्षा तुम्ही बघू शकताय, गावाकडचे काही जे लोक कामाला जातात ते तर सकाळी सकाळीच निघून जातात। आता इथे येऊन मला इतके वर्ष झाले, खूप काही चेंजेस झालेले होते। आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे, म्हणून सगळीकडे धुकेच धुके दिसत आहे। खुशी पण सकाळी आज लवकर उठलेली होती, आम्ही सगळेच खूप लवकर उठलेले होते। पण हे खूप छान असतं बरं का, की गावाकडे सगळेजण इतक्या लवकर उठतात म्हणून। तर साहजिक घरी असताना पण आम्ही लवकरच उठतो, पण इथे जरा जास्तच लवकर उठतात। मम्मी आणि काजलचं चालू होतं चहा बिस्किट खायचं, आणि खुशीला पण तिची मावशी दूध बिस्किट खाऊ घालत होती। तर मामीने पटकन नाश्त्याला बनवलं, पोहे केलेले होते नाश्त्याला। तर मामी नाश्ता केलेला, पोहे होते, काही चिवडा होता, सफरचंद पण होते। आणि नंतर मी मोठ्या मामाच्या लग्नाचा अल्बम बघायला घेतलेला। जेव्हा मोठ्या मामाचं लग्न झालं तेव्हा माझी 10वी झालेली होती, तर मी शोधत होते की मी फोटोमध्ये कुठे आहे म्हणून। आता एवढे वर्ष झाली आहे, तर खूप चेंजेस होतात माणसामध्ये, पण जेव्हा आपण जुने फोटो बघतो ना तर तेव्हा हसायला पण येतं आणि खूप कौतुक पण वाटतं। आणि मामींचा फोटो बघून तर मला असं वाटलेलं, मामी तर पहिले जशा होत्या ना आता पण सेम तशाच आहेत, वाटत नाही मामींना एवढ्या मोठ्या मुली असतील म्हणून। आणि खुशी पण बघत होती की तिची मम्मा कुठे आहे म्हणून फोटोमध्ये। त्याच्यानंतर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला, मग मी थोडं बाहेर
तर बाहेर आले, मामाजवळ बसली होती, आमच्या दोघांच्या चालू होत्या गप्पा. तितक्यात खुशी पण आलेली, मामाचे मुलं पण आलेले. ते विचार करत होते की दीदी कसला व्हिडिओ बनवते म्हणून. तर म्हटलं चला तुम्ही पण या माझ्या व्हिडिओमध्ये. तर ते पण बघत होते व्हिडिओमध्ये. आणि जेव्हा आपण सगळ्यांना भेटतो ना तर टाईम कुठे निघतो ना तर काही समजत नाही. आमची जायची वेळ येऊन लागली ती तरी समजलं नाही. मामीने आज छान असा स्वयंपाक बनवलेला होता. मग सगळ्यांना भेटलो, फोटोज वगैरे काढले. आजीची तर अजिबातच इच्छा नव्हती, म्हणजे कोणाचीच इच्छा नव्हती मामा मामींची की आम्ही जायला पाहिजे म्हणून. तुम्ही बघू शकता सगळ्यांचे चेहरे. आजीच्या डोळ्यात एवढं पाणी आलं होतं ना. आजी पण कसं राहतं ना, इच्छा किती पण असते ना, काही वेळा थांबता येत नाहीये. आणि तसंच आमचं पण झालेलं. इच्छा तर खूप होती पण थांबू शकत नव्हतो, कारण की खुशीच्या पप्पाची ड्युटी पण होती आणि माझ्या भावाची पण ड्युटी होती. तर दोघांनाही काही थांबणं जमणार नव्हतं. तर मग सगळ्यांना बाय केलं. खुशीला पण सगळेजण बाय करत होते. खुशी पण सगळ्यांना मस्त अशी बाय करत होती. तर मग आम्ही निघालो आणि पुढे जेव्हा आलो ना तर तेव्हा आम्हाला आहे ना ते त्या पवनचक्क्या होत्या ना त्याची ते कंपनी दिसलेली. तर मग मी तिथून हा व्हिडिओ घेतलेला. बघूया म्हटलं की जवळून ते पाते कसे दिसतात पवनचक्की ते. तर खरं बघा तुम्ही, हे पाते केवढी मोठी असतात. तर मी असा विचार करत होती यांना आणत कसं काय असणार म्हटलं. अजून खूप काही विचार येत होते माझ्या डोक्यांमध्ये की की म्हणजे ह्या तयार कुठे होत असतील, यांना आणत कसे असणार या पात्यांना. पण मग खुशीचे पप्पा म्हटले की तू एवढा विचार नको करू म्हणून, ते त्यांचं ते बघून घेतील. मग असं हसी मजाकमध्ये आम्ही असा छान असा प्रवास झालेला आमचा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगसोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.